टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. करा चालू. 2 ते 3 दिवसापूर्वी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आराडे, त्याचबरोबर आमचे सहकारी नगरसेवक गौतम आयवळे आणि माजी नगरसेवक राजू यादव, त्याचबरोबर नगरसेवक मिथुन बेसे यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये माझे आमदार विलासराव जगताप साहेब, त्याचबरोबर माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर त्यांनी टीका टिप्पणी केली. आणि त्यांनी टीका टिप्पणी करत असताना जगताप साहेबांच्यावर टीका टिप्पणी केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांचे अवैध धंदे काय आहेत. वास्तविकता बघितला राजू यादव यांचे अवैध धंदे काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. सातारा रोडला किती मजले हॉटेल चालू आहे, मटका बुकी कुणाचा चालू आहे, बेटिंग कुणाचे चालू आहेत, अवैध धंदे कुणाचे चालू आहेत. त्याचबरोबर जतमध्ये सराफकटा दुकान बंद करून व्याज कशा पद्धतीने वसूल केलं. त्याचबरोबर गांधी चौकामध्ये एका लिंगायत समाजातल्या माणसाचं दुकान कशा पद्धतीने व्यापाऱ्याचं दुकान हडपलं हे वास्तविकता सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडं बंदूक होती, त्यावेळेला एका विद्यमान आमदाराने तुम्हाला वाचवलं. तुमचे वाळूचे धंदे तालुक्यात आहेत हे सगळ्यालाच माहीत आहे. 6 महिने स्वीकृत नगरसेवक जगताप साहेबांनी मिथुन बेसेंना केलं, गौतम आयवळेंना केलं, तेच टीका टिप्पणी करत आहेत. आमच्या आमदारावर टीका टिप्पणी करताना अगोदरचे आपले विद्यमान आमदार गोपचंद पडळकर साहेब आपल्या नागज फाट्याला नारळ पाणी विकत होते का लाल पाणी विकत होते का देशी दार दुकान चालवत होते याचा सुद्धा आपण विचार करावा. आणि त्याच्यावर आपण आमच्या माझ्या आमदारावर टीका टिप्पणी करावी. आपल्याला ज्या आमदारांनी नगरसेवक केलं त्यांना विसरला. आज दादा आहेत, उद्या सरकार आहेत, परवा दिवशी साहेब आहेत, आज शेठ असतील, उद्या कोण मालक येतील, कोण दादा येतील, कोण दुसरा कोण तर भैया येईल. हे सत्तेसाठी पिपासलेले व्यक्ती आहेत आणि सत्तेसाठी कोणाच्या बरोबरही जाणारी हे सर्व माणसं आहेत. आणि यांचे सगळ्यांचे अवैध धंदे असताना माझ्या आमदारावर टीका टिप्पणी करणं हे तुमचं चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं आपण अनिल पाटील यांच्या बरोबर आमच्या दादांचा फोटो दाखवला, खरं तर तो बुके दिलेला फोटो होता आणि आपण पैसे दिला अशा पद्धतीनं तो फोटो दाखवला. अनिल पाटील यांचे संबंध खासदार संजय काका पाटील माजी खासदार यांच्याबरोबर पण संबंध आहेत. RR पाटील यांचे पुत्र रोहित पवार यांच्या बरोबर पण संबंध आहेत. मग ते पण काय चुकीचं गुन्हा दाखल चुकीचं काम करतायत का हे कुठं तर तपासणं गरजेचं आहे. आणि जर आपण अशाच पद्धतीनं वैफल्यग्रस्त जर बोलणार असेल तर आम्हाला सुद्धा जसे तसे उत्तर द्यावं लागेल. कारण मिथुन बेसे यांचे सुद्धा कर्नाटक बाँड्रीवर पूर्व भागामध्ये, त्याचबरोबर आपल्या जिरगाळ मुचंडी जिरगाळच्या भागामध्ये कशा पद्धतीने आपले अवैध धंदे चालू आहेत हे सुद्धा आम्हाला माहित आहे. लॉटरीचा जो व्यवसाय काढताय आपण, बिजरगी दवाखान्याच्या पाठीमागे कुणाचा मटका चालू आहे, कुणाच्या लॉटऱ्या चालू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. जत तालुक्यामध्ये कशा पद्धतीने अवैध धंद्याला आमदार गोपीचंद पडळकर पाठीशी घालतायत, मर्डर होत आहेत तालुक्यामध्ये, आपण बघताय. हे कुठं तर थांबलं पाहिजे. आम्ही गप बसतो याचा अर्थ असं नाही की आपण वैफल्यग्रस्त काही बोलावं. आम्हाला सुद्धा तोंड आहे, बोलता येते, फक्त राजकारण करायचं आहे याच्यासाठी आम्ही शांत आहोत. नाहीतर याच्या पुढे जसेच तसे उत्तर देऊ. आजपर्यंत आपल्या तालुक्यात जेवढे उपोषण झाले, जेवढे मोर्चे झाले, ते उपस्थित सुद्धा राहिले की नाही हे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे. सांगलीमध्ये जो मोठा उपोषण झालं त्याला सुद्धा ते उपस्थित नव्हते. त्यावेळी त्यांचं उपोषण हे फक्त BJP स्टंटबाजी आहे. आणि त्यांनी थोडा इतिहास व त्यांच्या कार्यकर्त्यांना इतिहास मी सांगू इच्छितो की त्यांनी धनगर समाजासाठी कोणती आश्वासनं पूर्ण केली ते फक्त त्यांनी सांगावं. एखाद्या जातीत भांडण लावून स्वतः मी किती शाना हे म्हणण्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय धनगर समाजासाठी हे त्यांनी पहिला सिद्ध करावं. आणि राहता हा अवैध धंद्याचा जो विषय आहे ह्याला पूर्णपणे साथ गोपीचंद पडळकरांचीच आहे. कारण त्या अवैध धंद्यातूनच त्यांनी पैसा कमवलेला आहे आणि इतरांना साथ देत आहेत.
गुंडगिरी असू दे, अवैध धंदे असू दे, मटका असू दे, कोणत्याही धंदा असू दे, त्यांचीच त्यांना साथ आहे. जर पोलीस प्रशासनाने हे अवैध धंदे पुढच्या काळात नाही बंद केले तर काँग्रेसतर्फे हे बंद करून त्याचं आम्ही प्रत्युत्तर देऊ एकच सांगतो. गेल्या 7 महिन्यापूर्वी जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अनपेक्षित असा कौल लागून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर आरडी हे या ठिकाणी निवडून आले. त्याचबरोबर बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेत आली. गेल्या 7 महिन्यापासून आम्ही नगरसेवक म्हणून सभागृहात काम करत असताना आज अखेर जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय या सभागृहात होताना दिसत नाही आहे. कागदोपत्री फक्त ठराव होत आहेत. जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, स्वच्छतेच्या बाबतीत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात जत शहरात होत आहे. महिलांच्यासाठी कुठल्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत नाहीत. 7 महिन्यात 1 ते 11 प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचं 1 रुपयाचं सुद्धा विकासाचं काम या ठिकाणी झालेलं नाही. केवळ वर्ण येणारा निधी आणि त्याची मोठी उद्घाटनं. आज जी उद्घाटन होत आहेत हा फार पूर्वीपासूनचा प्रस्ताव होता. कावळा बसायला फांदी तुटायला असा विषय त्या ठिकाणी झाला. वास्तविक पाहता माजी आमदार विक्रमसिंह दादा यांच्या नेतृत्वाखाली इमारतीचा प्रश्न असू दे, 78 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना असू दे, त्या काळात त्याचे पूर्ण 2 वर्षापासून पाठपुरावा करून अंतिम टप्प्यात ती योजना आली आणि योगायोगानं त्यावेळी आचारसंहिता लागून निवडणूक लागल्यामुळं त्याचं मंजुरी दादांना त्यांच्या कारकिर्दीत घेता आलं नाही आणि योगायोगानं या निवडणुकीत आमचा पराभव झाला आणि बरोबर अंतिम टप्प्यात असलेल्या ह्या योजना मंजूर झाल्या आणि त्याचं नारळ फोडायचं काम आज या ठिकाणी विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडनं होतंय. वास्तविक पाहता जतसाठी आज तुम्ही जर बघितला बाजारपेठेतले अतिक्रमण बघा, मोकाट जनावर सगळीकडे फिरताना दिसत आहेत. कुत्र्यांच्या मुळे चावा घडून माणसं सुद्धा मृत्युमुखी पडलेत. पण या सर्वसामान्य ह्याच्यासाठी या नगराध्यक्षांना आणि विद्यमान त्यांच्या नगरसेवकांना काही देणं घेणं नाही आहे. फक्त सवंग लोकप्रियतेसाठी ही मोठमोठ्या योजनेची नारळ फोडायचे आहेत. वास्तविक पाहता शासनाची आज तुम्हाला परिस्थिती माहित आहे. कुठल्याही योजनेला या ठिकाणी एक दमडी सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून केलेल्या कामाचे मक्तेदारांना त्या ठिकाणी बिलं मिळत नाहीत. आज आमच्याकडं स्वच्छतेचा कचऱ्याचा टेंडरचा विषय आहे, तो वादामुळं आर्थिक हित संबंधामुळं पेंडिंग आहे. त्याचबरोबर बाकीचे अनेक टेंडर आहेत. यात फक्त विद्यमान नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीच्या टेंडरमध्ये रस आहे. त्यांना लोकांच्या कामकाजाची देणं घेणं आहे आणि जे लोकांच्यातून निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत त्या डॉक्टर आरडींना आमच्या नगरपालिकेसाठी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही. माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. गेल्या 7 महिन्यात 7 तास जरी त्यांनी खुर्चीवर बसलेलं मला काउंट करून दाखवावं, त्या ठिकाणी मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आज आमच्या नगरपालिकेची अवस्था अशी आहे, रोज 100-200 लोक कामासाठी येत आहेत, धडकून जात आहेत. तुम्ही कधी जरी गेलं तर सभागृहातल्या 3 खुर्च्या ह्या मोकळ्या आहेत. लोकांची दाद घ्यायला तिथं कोणी नाही. नागरिक वैतागलेले आहेत. नागरिकांची कुठलीही या ठिकाणी कामं होताना दिसत नाहीत आणि उलट सवंग लोकप्रियतेसाठी ही माणसं खालच्या लेवलला जाऊन केवळ वैयक्तिक टीका करण्यात मग्न आहेत. ह्याच्यापेक्षा माझा त्यांना सल्ला आहे की तुम्ही ज्या जनतेनं तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी निवडून दिलंय त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करावं. कुणावर तर खालच्या पातळीवर जाऊन राजकीय टीका करणं म्हणजे त्या ठिकाणी फार स्वतःची पाठ थोपवून घेण्यात ही सगळी मग्न आहेत. आम्हाला त्यांना जाहीर आव्हान आहे की 7 महिने आता गेलेले आहेत. 7 महिन्यात तुम्ही एक दमडी सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकलं नाही. विकासाचं कुठलं विजन तुमच्याकडे नाही आहे आणि तुमचे पदाधिकारी या ठिकाणी वेळ देताना दिसत नाहीत. हे जगच्या जनतेचं अतिशय थट्टा चाललेली आहे आणि ही थट्टा त्या सर्वांनी थांबवावी आणि आरडी डॉक्टरनी स्वतः या ठिकाणी नगरपालिकेत आपली उपस्थिती दाखवून नागरिकांसाठी वेळ द्यावा. ज्या नागरिकांनी त्यांना या ठिकाणी कामासाठी निवडून दिलंय परंतु त्यांचे मोठे वैद्यकीय व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय करण्यात ते मग्न आहेत. ते व्यवसाय वाढवण्यात वेगवेगळ्या आणि त्यांच्या संस्था काढण्यात त्यांचा सध्या जास्त भारतीय जनता पार्टीचा वापर करून इंटरेस्ट आहे. तो इंटरेस्ट कमी करून
ज्या लोकांनी तुम्हाला जनतेने निवडून दिले नगरपालिका आणि जत शहराचा विकास करायसाठी, त्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ जनतेसाठी द्यावा, एवढीच आम्ही त्यांच्याकडनं माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. देवभूमी जत या विषयाच्या अनुषंगानं या सगळ्या विषयाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आमदारांचा एक हट्ट आहे की देवभूमी जत ह्या जत तालुक्याचं नाव व्हावं आणि ह्याच अनुषंगानं सर्व पक्षीय मिळून आम्ही सर्व पक्षांचे प्रमुख नेते, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी मिळून आम्ही त्यांच्या विरोधात एक आंदोलन आम्ही परवा छेडलं होतं. त्या आंदोलनानंतर खऱ्या अर्थानं ह्या विषयाला सुरुवात झालेली आहे. वास्तविक पाहता आमदारांचा हट्ट आहे की देवभूमी जत या असे नाव आपल्या जत तालुक्याचे करावे. म्हणजे या निर्णयाची नेमकी गरज काय आहे, अरे जनतेचं नक्की मत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होणं गरजेचं आहे. की कुणाला पाहिजेलाय काय, काय गरजेचं काय आहे, आज तालुक्याचे काय काय प्रश्न आहेत, आज शाळांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, इतर सगळे प्रश्न आहेत. आज आत्ताच मगाशी अवैध धंद्यांच्या बाबतीत आज जत तालुक्यामध्ये अतिशय बेकार परिस्थिती झालेली आहे. सगळीकडे अवैध धंद्यांचं म्हणजे अवैध धंदे एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणात की सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे. आज आपला गुन्हेगारीचा टक्केवारी सुद्धा आज जत तालुक्यामध्ये वाढलेली आहे. आज तुमचे पेपर जर उघडले तर पेपरमध्ये 8-8, 10-10 बातम्या फक्त आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या बातम्या आपल्या जत तालुक्यातल्या वाचायला मिळतात. कशाचं एक होतं काय, पण देवभूमी जतचा तुमचा हट्ट काय, या विषयावरून या सगळ्या विषयाची सुरुवात झाली. देवभूमी जत या विषयावरती आमच्या सर्व पक्षाच्या लोकांनी आवाज उठवला म्हणून ह्यांना सर्वांना पोटशूळ उठलं आणि आमदारांचे खुशमस्करी करणारे हे आमदारांच्या दरबारातली विदूषक यांनी पत्रकार परिषदेवरून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टीका केल्या. टीका टिप्पणी मी म्हणतो की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी टीका टिप्पणी करावी, परंतु स्वतःच्या उंचीचं भान असावं. आपण कुणावर बोलतो, काय बोलतो आणि आपण ह्याच्या पूर्वीच्या वर्तमान काळात आपल्यावरती किंवा भूतकाळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये आपल्याला काय काय प्रसंग आले होते आणि त्या कुठल्या प्रसंगातून आपण पुढे गेलेलो आहे याचं आपण भान ठेवावं. माझी स्पष्ट एक इच्छा आहे, सत्तेचा माज ह्या माणसाला चढलेला आहे, सत्तेचा माज आपण तसाच ठेवावा. तशाच पद्धतीने जशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न करता तशाच पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता सुद्धा आज जत तालुक्यामधल्या सामान्य माणसामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे, याचं भान आपण ठेवावं. आणि या पुढच्या काळामध्ये विकास कामाच्या बाबतीत नक्कीच आम्ही चांगल्या कामाच्या बाबतीत आमच्या आमदारांनी साहेबांनी पण सांगितलेले, माझ्या आमदार साहेबांनी, की विकास कामात चांगल्या कामाला आमचा नेहमी पाठिंबा आहे. आज जे जत शहरामध्ये नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आहे त्या पत्रिकेवर सुद्धा देवभूमी जत म्हणजे जत नगर परिषद तुम्ही एक उपाधी लावलेली आहे. अशा आविर्भावात आहे की आम्ही कुठल्याही जनतेचा मुलायचा न ठेवता आमच्या मर्जीनं आम्ही जे करेल तो कारभार आम्ही करत आहोत, अशा पद्धतीचा कारभार आपला चालू आहे. आज व्यापक स्वरूपामध्ये जत शहराच्या वैभवामध्ये भर पडणारी नगरपालिकेची इमारत आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी नगरसेवकांना सुद्धा विश्वासात घेऊन लोकसहभागातून अतिशय मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. पूर्वी नगरपालिकेनंच तिथं त्या जागेचा प्रस्ताव मागच्या वेळेस विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली त्या जागेचा प्रस्ताव आपली शासन स्तरावरती मांडला होता. त्यावेळेस तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आला होता. त्यामुळे ती जागा मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून त्या जागेला आपण नाव दिलं होतं. तशा पद्धतीचा बोर्ड तिथं लावला होता. नगराध्यक्ष इक्बाल गौंडी असताना तिथं काही प्रमाणात लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था सुद्धा तिथं केली होती, काही वृक्ष लागवड सुद्धा केली होती. परंतु आज ते नाव तुम्ही तिथून पुसलेलं आहे, ह्याचं नक्की कारण सांगा, ह्याचं उत्तर सुद्धा जनतेला द्या. कारण तिथं काहीतरी आमची श्रद्धा आहे, भावना आहे. आणि नेहमीच या आमदार साहेबांचं जनतेच्या, मी मागेही बोललो होतो की जनतेच्या इथल्या देवभूमी म्हणून तुम्ही ज्या श्रद्धेशी खेळ चाललेला आहे, इथल्या देवदेवतांची नावं घेऊन तुम्ही श्रद्धेशी खेळून तुमचं राजकारण चाललेलं आहे, हे सर्वप्रथम तुम्ही थांबवावं. आम्हाला एक विकासाचं धोरण घेऊन पळणारं नवीन पद्धतीचे विकास होणारा जत बघायला आवडेल. नवीन प्रयोग इथं आलेले किंवा विकासाचे गंगा वाहिलेली आम्हाला जत आवडेल. अशा पद्धतीचं आपण काम करूया. नक्कीच आमची त्याला साथ असेल. आता नमो गार्डन म्हणजे काय, नरेंद्र मोदी गार्डन. तशाच पद्धतीने देवभूमी म्हणजे काय, हे फक्त देवाभाऊला खुश करायसाठी हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तर 100% जत तालुका याच्या विरोधात आहे. सामान्य जनता नेहमी चर्चा करताना म्हणते की देवभूमीची काय गरज आहे, अशा पद्धतीची लोकभावना आहे. आणि त्या लोकभावनेचा आदर करूनच आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन त्याच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्यामुळं देवभूमी आम्ही करून देणार नाही, ती कदापि शक्य नाही.
यासाठी आम्हाला कायद्याच्या चाकोरीत जाऊन आम्हाला भांडावं लागलं तर नक्की आम्ही भांडू. आणि मगाशीच सांगितलं की विक्रमदादांवरती आणि जगताप साहेबांवरती बऱ्याच जणांनी काय काय वेगवेगळ्या पद्धतीची टीका केली. त्यांना सुद्धा कायदेशीर भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ, त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. नसताना आमदार गोपीचंद पडळकरांचा जत शहराला देवभूमी ही उपाधी लावण्याचा जो बालिश हट्ट चाललेला आहे, त्या हट्टाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा त्यांच्या विरोधात आम्ही क्रांतिदिनी दिवशी काढला. त्या मोर्चाला उत्तर देताना काही अवैध धंद्यातील लोक, अगदी आरळे डॉक्टरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ते देखील वैद्यकीय माफियाच आहेत. वैद्यकीय माफियाच आहेत ते. त्यांच्या ह्याच्यात कोणत्या गोष्टी चालत आहेत? चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर त्यांनी काय धंदे केलेले आहेत? जत नगर परिषदेचा नगराध्यक्ष स्वतःच्या एकाही इमारतीची नोंद केलेली नाही जत नगरपालिकेकडं. त्याचा कर तो भरत नाही. गेले 10-15 वर्ष आरळी डॉक्टरनं एकाही त्याच्या मेडिकल कॉलेज असो, नर्सिंग कॉलेज असो, लायन्स स्कूल असो, उमा चॅरिटेबल ट्रस्ट असो, याची कोणतीही नोंद केलेली नाही. कर चुकीगिरीचे धंदे करणारा हा माफिया. दुसरी प्रेस घेणारे तुम्ही मटकाबुकीवाले. आमदार गोपीचंद पडळकरांना आमच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी एकही अवैध धंद्यातला माणूस सोडून स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला नाही. हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या ऐतिहासिक जत शहराचं तुम्ही नाव बदलायची मागणी करत आहात, तुमच्या बगलबच्च्यांच्या अवैध धंद्यामुळे याला देवभूमी ही उपाधी निघून जाईल. अवैध धंद्याची भूमी अशी उपाधी यायची परिस्थिती आता आणून ठेवलेली आहे. तुम्ही तोंड कसंही सोडता येतं, आम्हालाही सोडता येतं. जे लोक प्रेस घेतले त्यांनी सांगितलं, कोणीतरी अनिल पाटीलचा बुके दिलेला फोटो दाखवला. 11 वाजता रात्री कॉन्स्टेबलचा फोन आल्यानंतर माझ्या गेटच्या बाहेरून तुम्ही हात जोडून उभा राहत होता पोलीस स्टेशनला फोन करा म्हणून. कुणीही सांगायची गरज नाही. 2 दिवसात तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन सत्ताधारी आमदार मागायचा, जेवणाचे डबे द्यायचे आणि त्यांची जवळीक साधायची. हे धंदे जुने झालेले आहेत. तुमचा अवैध धंद्याच्या माध्यमातून येणारा पैसा आणि त्यातून येणारी ही मुजोरी आमदार पडळकर साहेबांनी देखील विचार करावा. ज्या लोकांना त्यांनी प्रेस घ्यायला लावलेले आहेत, एकही स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला नाही. एकही स्वच्छ चेहऱ्याचा. एक काय तो खिलाडी डॉक्टर, तेवढा डॉक्टर व्यवसायातला स्वच्छ चेहऱ्याचा माणूस मिळाला. आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या प्रेसमधले 3, 4, 5 चेहरे जे होते ते सगळे ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. राजू आता आमचा मित्रच होता. मटक्याचे किती गुन्हे त्यांच्याकडे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड निघालेला आमच्याकडे. तुम्ही सांगताय. इथून पुढं जर तुम्ही उंची तुमची पातळी सोडून आमच्या नेत्यांच्यावर जर टीका करत असाल तर त्याच भाषेत तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जाईल आणि प्रत्येकाची अंडीपिल्ली काढली जाते. प्रत्येकाची अंडीपिल्ली काढली जाते. एवढंच या निमित्तानं मी त्यांना सांगतो.